आमच्या मम्मीला असंच वाटलं की चला जरा बेसनचे लाडू करून बघू. मग बेसन घेऊन त्याच्यात पाणी घालून हे मळून घेतले. या नाळकंड्यात घातले, नाळकंड बंद केले, ढिगभर तूप ओतले कढईमध्ये आणि हे गरम तूप झाल्यानंतर ह्याच्यात हे काहीतरी पापडी असं हे तळून घ्यायचं आहे म्हणे. आणि मी इथं नको तर माझा शहाणपणा इथं दाखवते की मला किती चांगले येतं बघ. आणि हे तळून घ्यायचं आहे मस्तपैकी, जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत हे तळून घ्यायचं आहे नीट व्यवस्थित. आणि हे काढताना थोडंसं हे पाडायचं आहे आपल्याला खाली आणि मग गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकायचे हे साखर आणि ते जे आपण फ्राय केलेलं तळलेलं. मग एकदम बारीक पावडर करून ह्याला काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही वेलची आणि जायफळाची पूड याच्यात टाकायची आहे. हे ते ढीभर तूप होतं त्यातलं जरासं काढायचं आहे, याच्यात ओतून मळून घ्यायचं आहे. हे असं साचा वगैरे घ्यायचा फॅन्सी एकदम. आणि हे बेसनचे लाडू तयार. बाय.